सिडकोच्या ज्या घरांना चाबी मिळवण्याचं म्हणजेच पोझिशनला सुरुवात झालेली त्या लोकेशनला आपण आज आलेलो आहोत. तळोजा नोडमधील जे सेक्टर 28 आहेत तेथील घरांना चाबी मिळवण्याची सुरुवात झालेली आहे. या प्रोजेक्टपासून 5 ते 10 मीटर अंतरावरती जे तळोजामधील पेंधर मेट्रो स्टेशन आहेत ते आपल्याला समोर दिसत आहे. आणि हे समोर या इमारतीच्या बॅकसाईडला शिर्के कन्स्ट्रक्शनचं ऑफिस, इथेच तुम्हाला चाबी मिळणार आहेत घरांची. आणि हे इथून 5 मिनिटाच्या अंतरावरती असलेलं सेक्टर 28 जी एक्झॅक्ट समोर आपल्याला इमारती आपल्याला दिसत आहे. आणि या प्रोजेक्टला कनेक्टिव्हिटी म्हणजे जो तळोजा खारघर फ्लायओव्हर आहेत, इथून सरळ गेल्यानंतर उजव्या हातावरती तिथून तुम्ही खारघरला कनेक्टिव्हिटी मिळणार आहेत 5 मिनिटामध्ये. आणि खारघर रेल्वे स्टेशन तुम्हाला 15 ते 20 मिनिटामध्ये पोहोचणार आहे. आणि तोच पुढे कनेक्टिव्हिटी खारघर तुर्भे टनल लिंकला पुढे मिळणार आहेत. म्हणजे तुम्ही नेरूळ आणि वाशी इथून 30 ते 35 मिनिटामध्ये पोहोचू शकता. तळोजा सेक्टर 28 बघा समोर, इथे ही एक या इमारतीमध्ये फॅमिली राहायला आलेल्या आहेत. समोर आतमधून सुद्धा आपण व्हिडिओ कव्हर करण्यात आलेला आहे. हे या प्रोजेक्टचं मेन गेट आहे. समोर आपल्याला रायगड इस्टेट फेज 1 सेक्टर 28 आणि हाच जो मेट्रो स्टेशन आणि तळोजा खारघर फ्लायओव्हरला जे माहिती अपडेट केलेली आहे जिथून, तो हा समोरचा चौक आपल्याला दिसत आहे. त्यानंतर या सोसायटीच्या आतमध्ये गेल्यानंतर जी फॅमिली राहायला आलेले आहेत ते पण आपण पाहणार आहोत. आणि हा समोर सेक्टर 29चा प्रोजेक्ट, या प्रोजेक्टची लॉटरी निघालेली नाही. येणारी अपकमिंग लॉटरीमध्ये या घरांचा सुद्धा समाविष्ट होणार आहे. तळोजा सेक्टर 28च्या आतमध्ये आल्यानंतर बघा, या इमारतीमध्ये सुद्धा एक फॅमिली राहायला आलेल्या आहेत, विंडोमध्ये आपल्याला दिसत आहे. त्यानंतर हे गार्डन देण्यात आलेलं आहे, सोसायटी ऑफिस देण्यात आलेलं आहे. त्यानंतर सफाई कर्मचारी आणि महानगर गॅस कनेक्शनचं मीटरसुद्धा इथे लावण्यात आलेलं आहे. म्हणजे ऑलरेडी कनेक्शन तुम्हाला इथे फॉर्म भरून तुम्हाला घ्यावे लागणार आहेत. त्यानंतर या सोसायटीच्या आतमध्ये जे गार्डन देण्यात आलेले आहे ते पण आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करण्यात आलेलं आहे. या इमारतीच्या बॅकसाईडला सुद्धा इथे सुद्धा फॅमिली राहायला आलेल्या आहेत आणि या साईडला सुद्धा फॅमिली राहायला आलेल्या आहेत. जवळपास 35 ते 40 फॅमिली इथे राहायला आलेल्या आहेत. तेथील जे लॉटरी विनर आहेत त्यांच्याशी बोलल्यानंतर त्यांनी आपल्याला ही माहिती देण्यात आलेली आहे. त्यानंतर हे गार्डनमध्ये असलेले ॲम्युनिटीज. त्यानंतर या प्रोजेक्टला असलेले हे बास्केटबॉल कोर्ट. त्यानंतर लेफ्ट साईडला असलेले सिडकोचं ऑफिस, जे या प्रोजेक्टचं ऑफिस म्हणजे तुम्हाला सोसायटी मीटिंगसाठी असलेले हे ऑफिस आहे, ते सध्या आता बंद करण्यात आलेलं आहे. त्यानंतर हे गार्डन. तर हे जे पोझिशन आपल्याला मिळत आहे 2024मध्ये 26,000 घरांची जी लॉटरी निघालेली होती तळोजा नोडमध्ये सेक्टर 28, त्या घरांचं हे पोझिशनला सुरुवात झालेली आहे. या पोझिशन घेताना आपल्याला घराची चावी कशी घ्यायची, कागदपत्र कोणते न्यायचे, ऑनलाईन स्लॉट कसा बुकिंग करायचा, स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन कुठे भरायचं, पनवेल रजिस्ट्रेशन ऑफिस, याचा ऑलरेडी आपण व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.